नमस्कार मित्रांनो, करूया एक नवीन प्रवासमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज चाललो आहे पालघरला वॉटरफॉल आणि सकाळचे 5:30 वाजलेत. आता आम्ही कुर्ल्याला पोहोचलो आहे. कुर्ल्यालावरून आम्ही घाटकोपरची ट्रेन पकडतो. घाटकोपरवरून मग अंधेरीला जाणार. मग बसमधून प्रवास आहे आमचा. तर बघू शकता आम्ही बसमध्ये बसलो आहे. माझ्यासोबत आहे विनायक. तर आम्ही पुढेच बसलो कारण की पुढचा मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यासाठी. विनायकला बोललो पुढंच बसू आपण. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहे पालघरला. पालघरमध्ये शेतीचं काम चालू आहे. अजून माणसं शेती लावत आहेत. हा माझा मित्र संजय. इकडे बघू शकता तुम्ही, शेतीचे काम चालू आहे. भात लावणार, चिखल करून भात लावत आहेत. हा व्ह्यू पॉइंट बघू शकता, खूपच सुंदर आहे. तर मित्रांनो, आम्ही आता ट्रॅकिंगला सुरुवात केली. खाली जाणार. इथून घनदाट जंगल आहे. या जंगलात साप आढळतात खूप आणि टायगर आहे. बिबट्याचं वातावरण जास्त आहे या जंगलामध्ये. या पावसाच्या निसर्गात हे निसर्ग वातावरण खूपच सुंदर आहे. थोडंसं इथं चढण आहे, पण मस्तपैकी निसर्गात रम्य असे वाट झाली आहे. आता पावसामुळे जंगल खूपच वाढलं आहे, कारण की इथे पहिलं असं जंगल नव्हतं, आता झालं आहे. मी दुसऱ्यांदा येतो इथे पालघरमध्ये. आएगा यूट्यूब चैनल पे देख दे. आणि चिमणीचं घरट आहे, छोटूसच आहे पण मस्त आहे. बघू शकता इथे सपाट भाग आहे. पावसामुळे उपलाट जे पाणी डोंगराच्या जे उपलाट येते, म्हणजे पाणी हे शुद्ध पाणी, वाहतं पाणी आहे. नजारा बघू शकता, खूपच सुंदर आहे. एक पाण्याची वाट तयार केली आहे. वारं खूपच चाललंय. आम्ही चाललोय धबधब्याकडे, बघू शकता.
तिथं आंघोळीला जातात. तर मित्र खूपच एक्साइटमेंट आहेत, कधी जाऊया आपण खाली आणि कधी मी त्या आंघोळ करूया. तर पुढे जातात एक वॉटरफॉल लागला, त्यामध्ये पाणी जरासं छोटंसंच आहे, जास्त नाही आहे पाणी, पण आहे चांगलं आहे. मित्र एन्जॉय करतात, कारण की मला सर्दी झाल्यामुळे मला भिजूचं नाही वाटतं, ताप सर्दी आहे. बस बस बस, एन्जॉय एन्जॉय गाईस, नाही तर पडाल. आणि आम्ही खाली आलो तर बघू शकता पाणी वाहतं, पाणी छोटंसं पर्याय म्हणजे बघू शकता सुंदर असं वाहतं पाणी. तर इतर रशी लावलेत चढण्यासाठी. वजन खूप आहे मित्राचं, पण आता त्याला जमत नाही, पण प्रयत्नच करतोय तो येण्याचा वरती. नेकला वाटते मी चढण, पण त्याचं वजन खूपच आहे, त्याला जमतच नाही चढायला वरती. बघू शकता मित्र किती एन्जॉय करतात. मी नाही काही चढला नाही, त्याचं वजन खूप आहे. मला त्रास, गाड्याला डबकं भेटलं आणि छोटासा डबका आहे त्याच्यामध्ये विनायक चाड्या आंघोळ करतोय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झाले आमच्या, एन्जॉय केले आम्ही. आता आम्ही निघालो आहे घरी. खूपच लेट होईल, कारण की 6ला आम्ही निघणार आहे घरी. आम्हाला घरी पोचायला 12-1 वाजतील. तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.